अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ चैतन्यताई काळे, त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो, माता भगिनींनो, आपण सर्वांनी 2019 साली माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांना जो आशीर्वाद दिला, त्यांच्यावर जो विश्वास टाकवला आणि त्यांना या कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जी संधी दिली, त्या संधीचं निश्चित सोनं दादांनी केलेलं आहे. केलं की नाही हे मला पण तुम्ही सांगा, फक्त केलं की नाही. कारण विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दादा आम्ही काही उपनगरांमध्ये हिंडत असताना दादांनी अनेक ठिकाणी टाक्या बघितल्या. दादांना कोपरगाव शहरातला भीषण असलेला पाणी प्रश्न हा भेडसावला. मग त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी 5 नंबरचं तळ व्हावं याकरता धरणे आंदोलन केले. 10 दिवस आम्ही ते आंदोलन केलं. त्याच्यानंतर दादा आमदार झाले आणि 2च महिन्यामध्ये 5 नंबर तळ्याचं उत्खनन करण्याची संधी दादांनी केली आणि तो 5 नंबर तळ्याचं काम पूर्ण केलं आणि तुमच्या डोक्यावरचा हंडा खाली केला. हे 8 दिवसांनी आपल्या कोपरगाव शहराला येणारं पाणी 3 दिवसात झालं. त्याच्यामुळं अनेक ठिकाणी अनेक भागामध्ये महिला भगिनी खूप समाधानी आहे. एवढंच नाही, पाण्याचा प्रश्न जर सोडवला नाही, या कोपरगाव शहरातील जे धुळगाव म्हणून जे संबोधलं जात होतं, त्या धुळगावचे सुद्धा दादांनी ती ओळख पुसून त्या ठिकाणी एक चांगला रस्ता व्हावा, काही ठिकाणी काँक्रिटीकरण केले, काही ठिकाणी डांबरीकरण केले आणि हे धुळगाव सुद्धा नष्ट झालं. ग्रामीण भागातल्या वाड्या वस्त्यावर सुद्धा दादांनी खूप असा विकास केला आणि तेच करत असताना म्हणजे तिथे वाड्या वस्त्यावर जाणारे रस्ते काही ठिकाणी अनेक ठिकाणी अशा समस्या होत्या का पावसामध्ये वाड्या वस्त्यावर जाताच येत नव्हतं. तो सुद्धा दादांनी प्रश्न मार्गी लावला. आपलं कोविडच्या काळामध्ये दादांनी केलेलं कार्य सर्वश्रुत आहेच. त्याचप्रमाणे कोपरगाव येथील उपजिल्हा रुग्णालय आणि आपले ही गोदावरी नदी, आपल्याच प्रभागामध्ये गोदावरी नदी आहे. या गोदावरी नदीच्या संवर्धनाकरता दादांनी 20 कोटी रुपयाचा निधी दिला. म्हणजे अक्षरशः इतकं निसर्गरम्य हे ठिकाण होणार आहे. आपला जो हा प्रभाग आहे, ही नदी काठ आहे, जॉगिंग ट्रॅक होणार आहे, त्या नदीचं सुशोभीकरण होणार आहे. 20 कोटी रुपयाचा निधी दिला. त्याचप्रमाणे जिजामाता उद्यान, तिथं सुद्धा 50 लाख रुपयाचा निधी दिला. आपली हनुमंत व्यायाम मंदिर, त्या ठिकाणी 20 लाख रुपयाचा निधी दिला. अमरधाम 1 कोटी रुपयाचा निधी दिला. अशा एक ना अनेक कामं दादांनी या भागातच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव शहर आणि मतदारसंघात केले. आणि आम्हाला बाकीचं काही बोलायचं नाही, आम्हाला फक्त दादांनी जो विकास केला त्या विकासावर बोलायचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, दादांना एक व्हिजन आहे, दादांना एक दूरदृष्टी आहे. परदेशात शिकून आले ते दादा, त्यांना या कोपरगाव मतदारसंघाचं कायापालट करायचं आहे. त्याच्याकरता माझी सगळ्यांनी विनंती आहे, जर कोपरगाव शहर हे गाव आहे, हे गाव नसून हे आपल्याला शहर करायचं आहे आणि शहर करण्याकरता विजन असलेला नेता या मतदारसंघाचं प्रतिनिधी करील अशी मला खात्री वाटते. त्याकरता तुम्ही सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी मी विनंती करतो. आणि येत्या 20 तारखेला आमदार आशुतोष अशोकराव काळे यांची जी निशाणी आहे, घड्याळ क्रमांक आहे 1, या पुढचं जे बटन दाबा आणि आशुतोष दादा काळे यांना प्रचंड बहुमताने विजय करा, एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आणि या भागातले नागरिक अतिशय थोड्या वेळात या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी आभार मानतो. माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपणास सर्वांना माहिती आहे का 20 तारखेला मतदान आहे आणि 20 तारखेला मतदान आपल्याला अशा माणसासाठी करायचं आहे का जो माणूस 5 वर्ष मागचे हे आपल्या सर्वांसाठी काम करत होता. हे सर्वांना माहिती आहे का मागच्या 5 वर्षामध्ये माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेबांनी, मला वाटत नाही का घरी ते किती वेळ थांबले, पण दररोज कोपरगाव शहरामध्ये कुठं ना कुठं ते माणूस आपल्याला दिसत होता का नव्हता? तुम्ही प्रत्येकाने सांगा. आपल्याला वाटतं ना कोपरगाव शहरामध्ये कायापालट झालेलं आहे. प्रत्येकाला जाणवत आहे ना का ह्या रस्त्याचे कामं झालेली, प्रत्येकाला जाणवत आहे ना का पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, प्रत्येकाला आज जाणवत आहे का पोलीस स्टेशनच्या मागची जी वसाहत होती, पोलीस स्टेशनची जी बिल्डिंग होती ती आज बदललेली आपल्याला दिसते. हे फक्त ना फक्त माननीय आमदार आशुतोष दादा काळे यांच्यामुळे झालेले.
आज आपण हा कोपरगाव शहरामध्ये जो पण विकास दिसतोय तो मान्य दादांमुळे होतोय. सर्व प्रशासकीय इमारती असतील, सर्व रस्ते असतील, काही प्रमुख रस्त्यांचे कामं आज ह्या ठिकाणी आता चालू होणार आहे. जसं आपला छोट्या पुलापासून तर मेन रोड म्हणजे अण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत असे रस्ते आता चालू होणार आहे, ज्यांचे ऑलरेडी टेंडर झालेले. पण मला एक सर्वांना या ठिकाणी विनंती करायची का ज्या माणसाने आपल्या कोपरगाव शहरासाठी मागच्या 5 वर्षामध्ये दिवस रात्र एक करून आपल्याला सुख सुविधा कशा भेटतील, आपल्याला आपले काम कसे सोपे होतील हे काम त्यांनी केलेले आहे. आता सगळी वेळ खरी आपली आलेली आहे, सर्व मतदारांची आपली वेळ आलेली आहे. त्या माणसाच्या पाठीमागं एक भक्कमपणे आपण सर्वांनी उभं राहू आणि त्यांना ह्या कोपरगावतून भरघोस असा मताचा लीड आपण या शहरातून देऊ. कारण की तुम्ही बघितलं असेल मागच्या 5 वर्षाच्या पूर्वी आपण पाणी प्रश्न किती बिकट होता आपल्याला आठवत असेल. आता 1.5 महिन्यापासून आपल्याला रेग्युलर 3 दिवसांनी पाणी येतंय ना सगळ्यांना पाणी, सर्वांना येत आहे पाणी 3 दिवसांनी. याच्या अगोदर आपल्याला दिवाळी एवढी सुखरूप गेली का कधी? पहिले पाण्याचं घर धुवायचं, कपडे धुवायचे तरी पाण्याचं टेन्शन राहायचं. यावेळेस कोणाला वाटलं का? नाही वाटलं ना. तर हेच मी म्हणतो का जसे जसे आपले कामं होत आहे ते फक्त दादांमुळे होत आहे. म्हणून माझी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती आहे का आपल्या भागातील सर्व नागरिकांना सांगा का आमचं कोपरगाव शहरात हे जे बदल होत आहे ते दादामुळे होत आहे. आपल्या नातेवाईकांना सांगा, आपल्या जवळच्या लोकांना सांगा का 20 तारखेला सर्वांनी मतदान करण्यासाठी स्वतःहून जायचं आहे आणि माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांची जी निशाणी आहे घड्याळ याच्यासमोर पहिलं बटन दाबायचंय आणि त्यांचा नंबर पण एकच आहे. त्याच्यामुळं या कोपरगाव शहरातला लीड हा पूर्ण गावामध्ये 1 नंबरचा लीड राहिला पाहिजे अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. धन्यवाद. आज सराफ बाजार ऊस पडलेला आहे, कापड बाजार ऊस पडलेला आहे. कारण का ह्या भागात बऱ्याच दिवसांनी विकास चालू झालेला आहे. आता या रोडचं काम छत्रपती शिवाजी महाराज रोड ते सराफ बाजार या परिसरात रोड होणार आहे. तर मला असं सांगायचं आहे, या दादांनी या 5 वर्षामध्ये लक्ष्मीआईच्या ठिकाणी काँक्रिटीकरण केलं आहे आणि ज्या जॉगिंग ट्रॅक नदी संवर्धनाचा जो आमच्या मित्रांनी बाळासाहेब रुईकर यांनी जो विषय मांडला तो एकदम खरोखर आहे का ती गरज होती काळाची का कोपरगावला फिरायला जागा नव्हती आणि ते भविष्यामध्ये जॉगिंग ट्रॅक ह्या भागामध्ये होणार आहे. लक्ष्मीआईच्या मंदिराजवळ काँक्रिटीकरण केलेलं आहे आणि जे पुरातत्व विभागाचं राघोबादादा वाडा आहे त्या परिसरामध्ये 7,50,00,000 रुपये त्यांनी मंजूर केलेले का जेणेकरून या भागामध्ये दत्तपार विकसित केलेलं आहे. ह्या दत्तपाराजवळ ज्यावेळेस बाहेरगावचे भाविक येतील त्यावेळेस या भागामध्ये वर्दळ वाढेल आणि ह्या परिसराला पुन्हा एकदा रौनक येईल अशी आशा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काळे साहेबांचं उदाहरण सांगतो मी. माझी मिसेस शारदा इंग्लिश मिडियमला टीचर होती, तुम्हाला मी सांगितलं परवा. ती टीचर होती. तर शाळेची ट्रीप जाते तर 9वी 10वीचे मुलं 8वीचे मुलं घेऊन त्या तिथे गेल्या दिल्ली दाखवण्यासाठी. आणि 2 दिवसांनी एक मुलगा आजारी पडला. तो होता मरीच्या गवळींचा मुलगा. पण आता ते विद्यार्थ्याची जबाबदारी शिक्षकावर असते. तो आजारी पडला, सिरियस झाला. रात्री 10 वाजले मला फोन आला, अहो म्हणे असं इथे असं झालं, मी दिल्लीत काय करू, माझं दिल्लीत पण घर आहे, अडचण 3 आहे, माझ्या पुण्यातही घर आहेत, मुलगा डॉक्टर आहे. तर तिथे तो आजारी पडला, मला फोन आला, असं झालं. म्हटलं चिंता करू नको. मी रात्री 10:30 वाजता काळे साहेबांना फोन केला. ते खासदार होते. काळे साहेबांना फोन केला. काळे साहेबांनी ते पेने घेतला आणि पेने मला सांगितलं ते आता झोपायला गेलेत, ते आता येणार नाही. म्हटलं उठव, कोपरगावून जोशी वकील बोलतोय, उठव म्हटलं. माझं नाव सांगितल्यावर ते उठले आणि मला विचारलं का एवढं रात्री फोन केला तुम्ही. म्हटलं साहेब फोन केला तसं काम तसंच आहे. आपल्या मरीचा गवळीचा मुलगा आजारी पडला आहे, 9वीचा आहे, त्याची हॉस्पिटलची व्यवस्था ताबडतोब झाली पाहिजे. तो आमचा कोणी नाही, पण शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं असल्यामुळे म्हणलं. काळे साहेबांना फोन केल्यानंतर रात्री 11 वाजता आता काळे साहेबांचा त्यांचा PA बरोबर आला होता. मग त्यांनी रात्री 11 साडे 11 वाजता
त्या मुलाला हॉस्पिटलला नेलं, त्याची सगळी व्यवस्था केली. संसदेचं अधिवेशन चालू होतं तरीसुद्धा सकाळी 8 वाजता पुन्हा तिथे गेले. मुलाची तब्येत कशी आहे, आमच्या मॅडमला भेटले काय? तुम्ही सांगा, कोणता खासदार रात्री 11 वाजता एखाद्या छोट्या मुलाला घेऊन हॉस्पिटलला जाईल? पण सेवेचा वासा ह्या काळ्या घराण्याने घेतलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला तो अनुभव आमचा वैयक्तिक स्वतःचा आहे. अनेक उमेदवार उभे राहतात. आपला उमेदवार जो आहे हा विधानसभेत पाठवायचा आहे, तो काय सोसायटीत पाठवायचा नाही, नगरसेवक ग्रामपंचायतीत पाठवायचं नाही किंवा नगरपालिकेत पाठवायचं. विधानसभेमध्ये सगळे अभ्यासू लोक असतात, मोठमोठी प्रश्नोत्तरं त्यामध्ये होतात. सगळ्या विधेयकाचा अभ्यास करून त्याला बाजू मांडावी लागती. आपल्या भागातले प्रश्न मांडताना त्याचा स्टडी करून तो प्रश्न तिथे मांडला तरच त्याचा विचार केला जातो आणि त्याला मंत्री महोदय उत्तर देतात. मग आशुतोष दादा हा फॉरेनला शिकलेला मुलगा आहे, बाहेरच्या देशाचे. त्याला ॲडमिनिस्ट्रेशन, आय एम सॉरी, त्याला मी आरचूर करेपर्यंत तो माझ्यापेक्षा लहान आहे, नाही तर तुम्हाला राग येईल की असं काय नाही. तर त्याला ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय हे चांगलं समजतं. माझे मुलं पुण्यात आहेत, नाशिकला आहेत, त्यांचे मला फोन आले, कोणी उभं आहे मला माहीत नाही. आशुतोष दादा चांगला कॅन्डिडेट आहे, शिकलेला आहे, सुशिक्षित आहे, माणसं आहेत, त्याला मॅनर्स आहेत, कोणाशी कसं बोलावं कसं वागावं याची त्याला कल्पना आहे. म्हणून आपल्याला आपला प्रतिनिधी चांगला निवडून द्यायचा. म्हणून आशुतोष दादाला निवडून द्या. म्हणून मागच्या वर्षी निवडून दिलं. आता काळेंना आपल्याला दुसऱ्यांदा निवडून द्यायचो, त्यांची परंपरा आहे. शंकरराव काळे साहेब 2 वेळा आमदार झाले, अशोक दादा 2 वेळा आमदार झाले. मग तसा आशुतोष दुसऱ्यांदा आमदार प्रचंड मताने आपल्या मताने होणारच आहे, याच्याविषयी आम्हाला काही शंका नाही. आशुतोष दादांचं प्रचार नारळाचा कार्यक्रम जुनी गंगा मातेच्या तिथे आपण सर्वांनी केला आणि आजची ही पहिली कोपरगाव शहरामधली कॉर्नर सभा ही आपल्या शिवाजी रोड या भागामध्ये होत आहे. मी सर्वच युतीमधील घटक, त्यांचे असलेले इथं उपस्थित सर्व मान्यवर, सर्व महिला, सर्व मोठे काका काकी, सर्वच जण, सर्वांचे मी मनापासून आभारी आहे की आपण सर्वांनी हा वेळ आशुतोष दादांसाठी दिला. खरं तर प्रभाग नंबर 5 हा प्रभागात खरं तर कोपरगावची मी म्हणेल की हृदय. त्याचं कारण असं आहे की पूर्णी बाजारपेठ इथे, जुनी बाजारपेठ आपण जी म्हणतो या भागामध्येच आहे, बरोबर आहे. आणि माई आजींच्या काळापासून, काळे साहेबांच्या काळापासून जे काय ऐकत गेलो, जे काय ऐकलंय, या दुकानांचे नाव ऐकलेले आहेत आम्ही. इथून आम्ही हे आणायचो, इथून आम्ही ते आणायचो. आज देखील माझ्या सासूबाई असतील, पुष्पाताई, अजून देखील इथंच येतात, याच भागामधून सगळ्या गोष्टी जातात. आणि आज मी देखील असेल तर माझा पण प्रयत्न असतो की आपण आपल्या भागातूनच सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि म्हणून आपल्या लोकांकडून जोपर्यंत आपण काही गोष्टी घेत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की, जसं आपण म्हणतो की आपलेच लोक मोठे झालेच पाहिजे, त्याशिवाय आपण मोठं होत नाही. आता विकास कामांचं बोललो तर माझ्या अगोदर भरपूर जण बोलले आणि त्यांनी प्रभाग नंबर 5 मधले झालेले सर्व विकास कामं ऑलमोस्ट सांगितले, तरी त्यातले काही राहून गेले. ते म्हणजे वेगवेगळ्या समाजात देखील, जसं की समाज मंदिर असतील, हे देखील भरपूर या भागामध्येच आहेत, बरोबर आहे. तर आज त्यांचं काम जे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. म्हणजे मी प्रत्येक मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण प्रत्येक जयंतीला येतो त्यावेळेस प्रत्येक जणांचा तो आनंद पाहून चेहऱ्यावरती की आमच्या समाज मंदिर आज पूर्ण होत आहेत. कधीतरी आम्ही स्वप्न पाहिले होते की आपण ते करू, परंतु आज
प्रत्येक जणांच्या मंदिरांमध्ये गेलं की प्रत्येक जणांची ती भावना आहे की उद्या एक छोटं मोठं लग्न असलं की प्रत्येकालाच मोठं लग्न मोठं कार्यालय जमत नाही, परंतु समाज मंदिरामध्ये एक छोटंसं लग्न आरामात होऊ शकतं विनामूल्य. बरोबर आहे. आणि म्हणून आशुतोष दादा हे झटत असतात. सगळ्यात मोठा प्रश्न जो असेल तो होता रस्त्यांचा. शेवटी मी पाण्याचं बोलेल, सगळ्यात आधी रस्त्यांचं बोलेल की अक्षरशः इकडे गाडी घेऊन यायची तर सगळे म्हणायचे ताई तिथंच उतरा आणि मग चालत या. बरोबर आहे. अशी परिस्थिती गेल्या मागील आपण जे काय पाहिलं त्या काळामध्ये होती. पावसाळ्यात तर खूपच कठीण व्हायचं. म्हणून आज ती परिस्थिती मला नाही वाटत इथे कुठे दिसती. प्रत्येक भागामध्ये रस्ते खडीकरण झालेले आहेत, पेवर ब्लॉकचे काम झालेले आहेत. सहजपणे आपण आपल्या स्कूटरवरती इकडे तिकडे फिरू शकतो महिला. बरोबर आहे. आणि पुरुष मंडळी देखील. आणि म्हणून बाजारपेठेत देखील आता लोक यायला लागलेत. आज सोमवारच्या बाजाराला जाताना लोक असं यू टर्न मारून नाही जात, आता इथून जातात. आधी यू टर्न मारून जावं लागायचं. अक्षरशः विचार करायचे कसं जायचं. आणि आज खरोखर याच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठं जे आपल्या इथं जुनी गंगेचा जर आपण जे इथे जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पुढे जी आपली नदी आहे, जी गोदावरी नदी माता, आपण सर्वजण खरं तर त्याची पूजा करतो. आणि तिथलचं जे सुशोभीकरण आहे त्या सुशोभीकरणासाठी आपण खूप NGOजनी प्रयत्न केला, भरपूर लोकांनी प्रयत्न केला, परंतु एवढ्या सहजपणे ते काही स्वच्छ होत नाही. किंवा त्याचं जे काही सुशोभीकरण गरजेचं आहे त्यासाठी देखील दादांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा देखील निधी आता आलेला आहे. जे सर्व महिलांची इच्छा असती ना, माझे पण 2 लहान मुलं आहेत की आम्ही मुलांना कुठं खेळायला घेऊन जायचं, कुणी पाहुणे आले की आम्ही कुठं घेऊन जायचं असा प्रश्न पडतो. आणि म्हणून आता तिथे जे काय गार्डन होणार आहे, वॉकिंग ट्रॅक होणार आहे आणि जे सुशोभीकरण आपल्या नदीवरती होणार आहे ते नक्कीच बघण्यासारखं असेल असं मला वाटतं. आणि नक्कीच आपण पुढीलच्या काळामध्ये ते बघू, आपल्या डोळ्यांनी बघू, कारण आता त्याच्यासाठी निधी आलेला आहे आणि ते काम लवकरच चालू होईल. याच व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं अमरधामाचा जो प्रश्न होता, तिथे सर्वात मोठा असा प्रश्न होता. सुरुवातीला मला आठवतं की मला कॉल यायचे की ताई इथं खूप अंधार असतो. रात्रीच्या काळामध्ये एखाद्याचं आपल्याला जर अंत्यविधी करायचा ठरला तर प्रश्न पडायचा. आणि म्हणून सगळ्यात अगोदर तिथं हायमॅक्स बसवण्यात आला. आणि आत्ता ते अमरधाम सुशोभीकरण, नवीन अमरधाम हे आता तिथे होणार आहे, त्यासाठी देखील निधी आलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप मोठे मोठे कामं आपल्या या भागामध्ये होत आहेत. आणि महिलांसाठी मी आज तुम्हाला सगळ्यांना खरोखर सांगणार आहे की दादांनी जे आमरण उपोषण केलं मागील काळामध्ये, मी आपल्याकडे आले होते, आपण सभा कॉर्नर मीटिंग्स कुणाकुणाच्या घरामध्ये आपण सर्वांनी घेतल्या, त्यावेळेस देखील दादांना आपण सर्व कोपरगावकरांनी जास्तीत जास्त मतदान दिलं. आणि म्हणून खरोखर मी म्हणेल की आपण जे शहरातून लीड दिलं की आपल्याला ते पाणी पाहिजे होतं म्हणून आपण दादांना मतदान दिलं. सगळ्या महिलांना हे समजत होतं की आपल्याला खरोखर 15 दिवसात पाणी, 8 दिवसात पाणी येत होतं आणि ते पाणी कुठेतरी आपल्या हक्काचं पाणी आहे आणि ते आपल्याला मिळायला पाहिजे, म्हणून आपण सर्वांनी दादांना त्यावेळेस पाठिंबा दिला. आज देखील माझी आपल्याला सगळ्यांना विनंती असेल की हा जो तलाव झालेला आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने नाही झालेला आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तलाव करत असताना दादांना भरपूर संघर्ष करावा लागला. त्याचबरोबर मी खरोखर सांगेल की दादांनी संघर्ष का मागे नाही घेतला, त्याचा एक छोटासा प्रसंग आहे. तो प्रसंग असा आहे की दादा आमरण उपोषण करत होते. आमरण उपोषण त्यांच्याबरोबर त्यांचे अजून 7 सहकारी करत होते. विविध भागातले सहकारी होते, शहरातले काय होते, त्याचबरोबर
मुर्शदपूर ग्रामीण भागातले देखील 1-2 सहकारी होते की दादा तुम्ही बसताय तर आम्ही पण बसू. तर त्यातले एक शिंदे काका म्हणून आहे आमचे मुर्शदपूरचे. त्यांचं वय थोडंसं जास्त आहे. त्यांचा BP वाढला म्हणून त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. संध्याकाळी आम्ही दोघंही त्यांना भेटायला गेलो की तुम्ही थांबून घ्या, तुम्ही काय आमरण उपोषण करू नका, दादा करतायत ठीक आहे, तुम्ही बाकीचे थांबले तरी चालेल. तेवढ्याच काळामध्ये तिथे एक छोटीशी डिलिव्हरीचं पेशंट आलं होतं आणि डिलिव्हरी तिथं होत होती. अक्षरशः डिलिव्हरी होत असताना त्या महिलेला त्याच्या पतीला सांगण्यात आलं की तुम्ही पाणी विकत आणून द्या. ही गोष्ट कुठंतरी माझ्या डोळ्यातलं पाणी आणि दादांच्या डोळ्यातलं पाणी, मी आज म्हणेल हे 5व्या नंबर तलावातलं पाणी. आणि म्हणून खरोखर आपल्याला सगळ्यांना मी विनंती करेल आज आपल्या सर्व महिला भगिनींना, त्याचबरोबर पुरुष मंडळींना, की आपण या 5व्या नंबर तलावाचं साठवण तलाव आपल्या कोपरगाव शहराला खूप महत्त्वाचा होता. कारण 4 नंबर मधलं पाणी ज्यावेळेस संपायचं त्यावेळेस प्रश्न पडायचा की आता पाणी कुठून द्यायचं, आणि म्हणून मग ते 15 दिवसाआड पाणी आपण घेतलेलं आहे. आज आपल्याला 3 दिवसाआड पाणी येतं. अक्षरशः खूप जण जसं काका म्हणाले की आम्हाला एवढी सवय नाही, तर मी एवढंच म्हणेल की सवय लावून घ्या. दादा इथं उभा आहे आणि आता ते 3 दिवसाचं पाणी देखील दादा म्हटले की मी दिवसात देईल, आणि नक्कीच ते देतील एवढा विश्वास मला आहे आणि नक्कीच तुम्हाला देखील आहे. या व्यतिरिक्त शासनाने देखील विविध महिलांसाठी महायुतीच्या शासनाने देखील भरपूर योजना राबवल्या. सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे लाडकी बहीण योजना. ते तुम्हीच मला सांगताय आणि खरोखर आज प्रत्येक बहिणीला मी अशीच विनंती करेल की तुमच्या भावाला तुम्ही पाठीराखा म्हणून साथ द्या. एवढंच मी इथं बोलेल. त्यांनी देखील हे खूप योजना येतात, खूप योजना जातात. भरपूर सरकार वेगवेगळ्या योजना काढतात, परंतु ते राबवल्या देखील पाहिजे. दादांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सगळ्यांना कामाला लावून सगळ्या टीम्स आपल्यापर्यंत पोहोचून प्रत्येक महिलेचा कसा फॉर्म त्यामध्ये बसेल, कसा भरून घेतला जाईल, प्रत्येक महिला कशी त्या योजनेचा लाभ घेऊ शकेल याचा प्रयत्न मनपूर्ण केला. म्हणून आज आपल्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने त्याचा लाभ घेऊ शकतात. नाहीतर आपण पाहतो की आपल्याला एखादी योजनेत नाव टाकायचं असेल तर आपल्याला सेतू कार्यालयाचे 10 चक्रा मारावं लागतात. तर म्हणून आपल्याला विनंती असेल की जो भाऊ तुमची एवढी काळजी घेतो, आपल्यापर्यंत घरापर्यंत माणसं येऊन आपले फॉर्म भरून घेतात आणि पैसे आले का नाही हे देखील विचारायला डबल येतात. बरोबर आहे. आज आमच्या महिला भगिनी देखील तुमच्याकडे फिरतायत आणि ते देखील तुम्हाला विचारतात की ताई तुम्हाला येतात का. म्हणजे आजपर्यंत, आज इलेक्शन आहे, आज इलेक्शन चालू आहे, तरी देखील महिला प्रत्येक ठिकाणी जाऊन विचारतायत. आणि म्हणून एवढी काळजी जर आपली घेतली जातीये तर आपल्याला देखील विनंती असेल की त्या भावाची देखील आपण सर्वांनी काळजी घ्यावी. येत्या 20 तारखेला आपण सर्व महिलांनी, पुरुषांनी, त्याचबरोबर वडीलधारी माणसांनी, सर्वांनीच हे पहा, आज एखाद्या कोपरगावच्या मी असं म्हणेल की आता बाजारपेठ फुलली, त्याचं कारण कुठंतरी असं पण आहे की आम्हाला आता पाणी विकत घ्यावं लागत नाही. आमचे महिन्याचे आम्हाला 1500 रुपये कमीत कमी आपले वाचतात किंवा 2000 रुपये आपले कमीत कमी वाचतात. प्रत्येक वेळेस जारचं पाणी विकत घ्या, प्रत्येक वेळेस टाकीत पाणी चढवा, त्याचं बिल वेगळं येणार मोटरीचं. हे सगळे पैसे आज आपले वाचलेले, हे पैसे आज आपण आपल्या खिशातले आपण आज बाजारात आनंदात घेतो. आपण दिवाळी साजरी केली, आपण दसरा साजरी केला, आणि आज प्रत्येक दुकानदाराला जर विचारायला गेलो तर प्रत्येक जण सांगतं की गेल्या 15-20 वर्षापूर्वीचं पेक्षा या वर्षी आमची दिवाळी व दसऱ्याचं सेल जास्तच आहे. हे खरं आहे का नाही आहे. आणि म्हणून कुठेतरी या सर्व योजना असतील, त्याचबरोबर आपल्या पाण्याचा प्रश्न जो मिटलेला आहे, त्यामधून होणारी आपली जी बचत आहे, या सगळ्या गोष्टींमुळेच
आपले हात आता बळकट झालेले आहेत आणि हेच हात अजून बळकट करण्यासाठी मी असं म्हणेल की आपल्याला दादांना साथ द्या. एवढी मी छोटीशी तुमच्याकडे विनंती करणार आहे. आपलं चिन्ह घड्याळ आहे, आपण 1 नंबरचं बटन आहे, पहिल्याच नंबरचं आहे. तर आपण सर्वांनी आशुतोष दादांना जेवढे जास्तीत जास्त मतदान आपण करू शकाल एवढी मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही ते करून घ्यावे. महिलांनी पुढाकार घ्यावे, पुरुषांनी देखील घ्यावे. आपण सर्वांनी माझ्या अगोदर खरोखर सगळ्यांनी सांगितलं आणि तसं पाहिलं तर जोशी काकांनी खरोखर जे काय प्रश्न किंवा जे काय गोष्टी आम्ही बोलू शकत नाही किंवा मांडू शकत नाही अशा गोष्टी देखील त्यांनी सांगितल्या, कारण तो त्यांचा मुलगा आहे आणि ते हक्काने सांगतात आणि मी त्यांची सून आहे म्हणून ते माझे पण कान हक्काने पकडतात आणि तसंच हक्क तुमच्या सगळ्यांचा देखील आहे. मी एवढंच इथं सांगेल की दादा मला एक सांगा की दादा आमदार झाल्यापासून कधी तुम्हाला वाटलं होतं का की दादा आपल्याला विचारणार नाहीत, आपल्यापर्यंत येणार नाहीत? आपण सगळ्यांनी हक्काने जाऊन त्यांच्यापर्यंत बोललेत ना. आपण सगळेजण गेल्या 5 वर्षात दादा आपल्या एरियामध्ये किती वेळेस आलेले आहेत, बरोबर आहे. आपण आपले प्रश्न उघडपणे मांडू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की हा असा व्यक्ती आहे जो आमचे प्रश्न समजून घेईल आणि तो सोडवेल. एवढा विश्वास आपल्यामध्ये आज आहे आणि तो विश्वास आता आपल्याला मतदानाद्वारे दाखवायचा आहे. आपण जेवढा मतदान करू त्याच्यातूनच एक विकास, जो एक मेसेज मला असं वाटतं की कोपरगावच्या इथून पुढच्या पिढींना जाईल की जो कोणी विकास करेल त्यालाच आम्ही मतदान देणार. आणि हाच मेसेज आपल्याला प्रत्येकाला द्यायचा आहे. आणि नक्कीच तुम्ही येत्या काळामध्ये 20 तारखेला दादांना घड्याळ या चिन्हावर मतदान कराल अशी मी तुमच्याकडे परत एकदा विनंती करेल व माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.